नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की सोयाबीनच्या विक्रमी उत्पादनासाठी सोयाबीनची पेरणी करण्यापूर्वी सोयाबीनच्या बियाणावरती आता अशी करा बीज प्रक्रिया। हो मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे। हो मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे की सोयाबीनच्या विक्रमी उत्पादनासाठी आता सोयाबीनची पेरणी करण्यापूर्वी सोयाबीनच्या बियाणावरती अशी करा त्या ठिकाणी बीज प्रक्रिया। मग सोयाबीनची बीज प्रक्रिया का महत्त्वाची आहे हे प्रथम समजून घेऊया। तत्पूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या पद्धतीनं आपण आपल्या लहान बाळाला भविष्यामध्ये कोणत्याही आजाराचा सामना करावा लागू नये, तो भविष्यामध्ये तंदुरुस्त आणि निरोगी राहावा, यामुळे लहानपणी विविध प्रकारच्या लसी देतो, ज्यामध्ये पोलिओ आहे, ज्यामध्ये BCG आहे, ज्यामध्ये त्रिगुणी आहे। याच प्रमाणे मित्रांनो, जर आपण आपल्या सोयाबीनच्या पिकाला या ठिकाणी आपलं लहान बाळ या ठिकाणी संबोधलं तर या लहान बाळाला म्हणजे सोयाबीनच्या बियाणाला सुद्धा लसीकरणाची आवश्यकता आहे। आणि सोयाबीनच्या विक्रमी उत्पादनासाठी भविष्यात सोयाबीनच्या पिकावरती कीड व बुरशीचा अटॅक येऊ नये म्हणून सोयाबीनच्या बियाणाला लसीकरण म्हणजेच बीज प्रक्रिया करणं महत्त्वाचं आहे। मग बीज प्रक्रिया का करावी, कधी करावी, कशी करावी आणि बीज प्रक्रिया करत असताना FIR या तंत्रज्ञानाचा कसा वापर करावा हे समजून घेऊया। जर हे तुम्हाला समजलं तर या वर्षी तुम्हाला विक्रमी उत्पादन घेण्यापासून कुणीही या ठिकाणी वंचित करू शकणार नाही। तर मित्रांनो, व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या। इथूनच उत्पादनात वाढ होते म्हणजे बीज प्रक्रिया। याच्याकडे जर दुर्लक्ष केलं तर लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला या वर्षी विक्रमी उत्पादन मिळणार नाही। काय आपल्यालाही मिळवायचं आहे सोयाबीनचं विक्रमी उत्पादन, तर मग आज बीज प्रक्रियाचा हा महत्त्वाचा व्हिडिओ मिस करू नका। हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा। शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर लिंक शेअर करा। राहिला असेल आपलं सबस्क्राइब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला कास्तकार बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो, आपल्या सर्वांना मी आपलं मानले, आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार। आपण देखील मला आपलं घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राइब करून घ्या। यासाठी या व्हिडिओच्या उजव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राइबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा। त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटील टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की सोयाबीनच्या रेकॉर्ड उत्पादनासाठी सोयाबीनची पेरणी करण्यापूर्वी अशा पद्धतीनं करावी सोयाबीनच्या बियाणाची बीज प्रक्रिया। मग सोयाबीनच्या बियाणाची बीज प्रक्रिया करत असताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात, कोणत्या चुका टाळाव्यात की ज्यामुळे आपल्याला सोयाबीनच्या बियाणावर बीज प्रक्रिया करून
त्या ठिकाणी येणार बुरशीजन्य आजारांना रोखता येईल, त्या ठिकाणी किडींना रोखता येईल, ज्यामुळे आपल्या उत्पादनात भरीव वाढ होईल। एक एक गोष्ट तुम्हाला समजावून सांगतो, लक्षात घ्या। जेवढ्या काळजीनं आपण आपल्या लहान बालकाचं लसीकरण करतो, तेवढ्याच ताकदीनं आपल्याला सोयाबीनच्या बियाणाचं लसीकरण म्हणजे सोयाबीनची बीज प्रक्रिया या ठिकाणी करायची आहे। आता सोयाबीनची बीज प्रक्रिया करत असताना जो आधुनिक फॉर्म्युला आहे त्याचं नाव आहे FIR। आपण काय करतो, एक गोष्ट लक्षात घ्या, मार्केटमध्ये जातो त्या ठिकाणी आपण झलोरा आणतो, लावून टाकतो, आपण स्लेअर प्रो आणतो, लावून टाकतो, डाऊचे लावून टाकतो, विटावॅक्स लावून टाकतो, पण आपल्याला माहित नाही की कशात कशाचा कंटेंट आहे। जोपर्यंत माहिती परिपूर्ण असणार नाही तोपर्यंत निघणारा आउटपुट तसं निघेल का? हो, अजिबात नाही। म्हणून आज तुम्हाला एक एक गोष्ट सगळी समजावून सांगतो की का लावायचं, किती लावायचं आणि कसं लावायचं, लावला तर काय फायदा, नाही लावलं तर काय नुकसान, सगळं समजावून सांगतो। तर यासाठी FIR पद्धतीचा वापर करायचा आहे। आता FIR मधलं तुम्हाला एक एक मुद्दा समजावून सांगतो। F म्हणजे त्या ठिकाणी फंगीसाइड, म्हणजे काय मित्रांनो, की बुरशीजन्य आजारांना रोखण्यासाठीचं बुरशीनाशक। हो मित्रांनो, आपल्याला ज्या वेळेस सोयाबीनच्या बियाणावरती बीज प्रक्रिया करायची आहे, पहिला मुद्दा आहे मित्रांनो या ठिकाणी बुरशीनाशकाचा सीड ट्रीटमेंटसाठी म्हणजे बीज प्रक्रियेसाठी कंपल्सरी वापर। आता याच्यामध्ये कोणत्या बुरशीनाशकाचा वापर करावा मी समजावून सांगतो। बघा मित्रांनो, मी या ठिकाणी कोणत्याही कंपनीची ॲडव्हर्टाइजमेंट करत नाहीये, जे काही निदर्शनास आलं तुमच्या समोर मांडतोय। तुम्ही याच्यातलं जे घ्यायचंय ते चांगलं चांगलं घ्या, जे वाटते तुम्हाला योग्य नाही ते सोडून द्या। कुणावरही कसल्याही प्रकारचं बंधन या ठिकाणी मी करत नाही। तर बघा मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की बीज प्रक्रिया करत असताना पहिले आपल्याला काय करायचंय, एक चवळ घ्यायचे। पहिले झाडाखाली बसा, म्हणजे सावलीमध्ये बसायचे, मग शेडमध्ये बसा, नाही तर झाडाखाली बसा, मस्तपैकी एक चवळ घ्या। चवाळ्यावरती काय करायचे मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला बियाणं टाकून द्यायचंय। बियाणं टाकल्यानंतर आता बुरशीनाशक तर आणलेले आपण, आता कोणतं बुरशीनाशक तुम्हाला एक सोपी आयडिया सांगतो की कंपनी काय करत असते, स्वतःच्या बियाणामध्ये थायरमची एक छोटी पुडी टाकून देत असते। मग तुम्हाला वेगळं बुरशीनाशक आणण्याची काय आवश्यकता नाही। तुम्ही तेवढं थायरम जर त्या ठिकाणी व्यवस्थितपणे चोळून घेतलं आपल्या बियाणाला तर काय अडचण पडणार नाही। पण आपण काय करतो, बी फोडतो आणि त्याच्यामध्ये आलेली पुडी फेकून देतो, करतो का नाही असं? पण ही पुडी फार महत्त्वाची आहे मित्रांनो। तर आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, की पहिल्यांदा थोडासा पाण्याचा शिडकावा द्यायचा आहे आपल्या बियाणावरती। त्याच्यानंतर काय करायचं आहे मित्रांनो, की आपण जी पुडी आलेली थायरमचा हिचा वापर करायचा असेल तर त्या ठिकाणी आपण आरामशीर 1 किलोला जवळपास 2 ते 3 ग्राम थायरम लावू शकतो। आणि जर थायरमच्या पुडीचा वापर करावा असं वाटत नसेल तर मार्केटमध्ये विविध प्रकारचे बुरशीनाशक उपलब्ध आहेत बीज प्रक्रियेसाठी, जसं की विटावॅक्स आहे, त्यानंतर तुम्ही झलोरा आणू शकतात, किंवा इतर पण तुम्हाला कोणत्याही चांगल्या ताकदवान कंपनीचं ब्रँडेड क्वालिटीचं औषध आणायचं। 4-2 रुपये गेले हरकत नाही, पण लोकल कंपनीचं आणायचं नाही। तर तुम्हाला काय करायचंय, या ठिकाणी विटावॅक्स आणा, झलोरा आणा, किंवा इतर कोणतंही तुम्ही आणलं तर काही प्रॉब्लेम नाही, पण ते खरंच बुरशीनाशक सीड ट्रीटमेंटसाठीच आहे का हे तपासून घेऊनच त्याची खरेदी करा। आता हे आणल्यानंतर काय, पहिले पाणी शिंपडायचं, वरून त्याला आरामशीर ती पावडर टाकल्यासारखी करायची आणि आरामशीर आपण चोळायचं। नाही तर काही जण काय करतात, ते स्प्रे मारल्यासारखं करतात वरून आणि चवळ्याला खालीवरी करतात, ते आपोआप होते। लक्षात घ्या की जे त्या ठिकाणी साल असते किंवा टर्फल असते ना सोयाबीनचं, फार त्या ठिकाणी कमजोर असते, नाजूक असते, त्यामुळे थोडं सुद्धा त्याला तुम्ही चोळलं जास्त तर साल निघून जाते। एकदा साल निघून गेल्या त्या बियाणातून कधीही त्या ठिकाणी आपल्याला जे आहे ते सोयाबीनचं पीक म्हणा किंवा सोयाबीन अंकुरित होताना दिसत नाही। आणि कित्येक ठिकाणी तर बीज हे फेकून द्यावं लागलं। मग या पद्धतीनं मित्रांनो आपण या ठिकाणी याची प्रक्रिया करावी। सुरुवातीला जेव्हा तुम्ही पाणी शिंपडतात तेव्हा हे काय दिसते तुम्हाला, त्या ठिकाणी ओलसर प्रकार दिसते, वेगळं दिसते, पण कोरडं झाल्यावर त्याचा कलर तुम्हाला दिसून येतो। तर या पद्धतीनं मित्रांनो सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचंय की बुरशीजन्य आजारांना रोखण्यासाठी बुरशीनाशकाचा बीज प्रक्रियेसाठी वापर करायचा आहे।
यानंतर याला सावलीमध्ये सुकवत घाला. सुकल्यानंतर काय करायचे, FIR मधलं F बघितलं आता आय म्हणजे काय हो, इन्सेक्टिसाइड म्हणजे कीटकनाशकाचा वापर. तुम्हाला माहीत आहे की सोयाबीनच्या पिकामध्ये अर्ली स्टेजमध्ये, सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपल्याला खोडमाशी, चक्रीबोंगा यांचा प्रादुर्भाव दिसतो आणि अळीचा सुद्धा प्रादुर्भाव दिसतो. मग याचा नायनाट करण्यासाठी जर आपण इन्सेक्टिसाइडची सुद्धा या ठिकाणी बीज प्रक्रिया केली, म्हणजे कीटकनाशकाची बीज प्रक्रिया केली, तर या माध्यमातून काय होते मित्रांनो की पहिल्या महिन्यापर्यंत आपल्या पिकावरती खोडमाशी, अळी आणि त्यासोबत चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव होत नाही आणि त्यामुळं पहिली व दुसरी पिढी आपण रोखण्यात यशस्वी होतो. आणि पहिली दुसरी पिढी जर रोखण्यात यशस्वी झालात मित्रांनो, तर काय अडचणीचा भागच या ठिकाणी उत्पन्न होत नाही. तर या पद्धतीने तुम्हाला इन्सेक्टिसाइडचा वापर करायचा आहे. बाजारात विविध प्रकारचे इन्सेक्टिसाइड जसे की डावचे, त्यानंतर तुम्ही आणू शकतात विविध कंपनी, आता कोणत्या कंपनीचं स्लेअर प्रो आहे, त्यानंतर UPLचं रेनो आहे, असं विविध प्रकारचे त्या ठिकाणी आपण कीटकनाशकांचा वापर करू शकता. मी कोणत्याही कंपनीची इथं पब्लिसिटी करत नाही. ब्रँडेड कंपनीचं कोणतंही तुम्ही कीटकनाशक या ठिकाणी घेऊ शकतात. पण जर तुम्ही या ठिकाणी याचा वापर करत असाल तर प्रत्येक कंपनीचं प्रमाण वेगळं वेगळं असते. त्यानुसार जसं रेकमेंड केले त्यानुसार वापर करा. आणि पहिल्यांदा काय करा मित्रांनो, त्या ठिकाणी थोडं पाणी स्प्रे करा आणि त्याच्यानंतर हे लिक्विड तुम्ही स्प्रे केलं जमते. डायरेक्ट हाताचा वापर करू नका, कारण थोडं कीटकनाशकाची विषबाधा होण्याची शक्यता असते. घाबरवणं माझं काम नाही, पण सुरक्षितता हा पण महत्त्वाचा मुद्दा आहे. या पद्धतीनं तुम्ही त्या ठिकाणी कीटकनाशकाची जी आहे मित्रांनो बीज प्रक्रिया करून घ्यावी. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे म्हणजे FIR मधला रायझोबियमची ट्रीटमेंट. रायझोबियमची ट्रीटमेंट मी बहुधा बघितलंय की जे काही प्रगतशील शेतकरी आहेत तेच करतात. इतर शेतकरी खर्च वाचवण्यासाठी याचा वापर करत नाही. पण 50-100 रुपये इतका सुद्धा हा खर्च होत नाही. रायझोबियमचा जर आपण वापर केला मित्रांनो, तर रायझोबियम काय करते की रायझोबियमचा वापर केल्यानंतर वातावरणामध्ये जेवढं काही नत्र आणि स्फुरद आहे त्याचं स्थिरीकरण ते करून घेते आणि पिकाला उपलब्ध करते. म्हणजे खताचा जो आपला वापर येतो त्या ठिकाणी कमी होतो आणि 20 ते 25% या ठिकाणी उत्पादनामध्ये वाढ आढळून येते. त्यामुळं मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, रायझोबियमचा वापर किंवा ट्रायकोडर्माचा वापर या ठिकाणी 100% करायचा आहे. खूप स्वस्त असते पण आपण वापर करत नाही. ज्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी आपण बीज प्रक्रिया करणार आहोत किंवा आपली पेरणी आता आली आहे म्हणता तुम्ही तात्काळ त्या ठिकाणी रायझोबियमची ट्रीटमेंट शेवटच्या टप्प्यात करून अर्ध्या तासानंतर लगेच बीज हे पेरू शकतात, काही अडचण नाही. या पद्धतीनं जर तुम्ही FIR पद्धतीचा वापर करून बीज प्रक्रिया केली तर मला वाटते 100% आपल्या पिकामध्ये रोग हे सहजासहजी येणार नाहीत, बुरशीचा प्रादुर्भाव होणार नाही. आणि जर एवढी काळजी घेतली आणि त्यानंतर योग्य पद्धतीची आपण भविष्यामध्ये कोळपणी वगैरे केली आणि कीड व्यवस्थापन केलं, खत व्यवस्थापन केलं, तर मला वाटते यावर्षी आपल्याला सोयाबीनच्या पिकातून विक्रमी उत्पादन मिळवण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही. तर मित्रांनो ही होती सोयाबीनच्या बियाणाच्या बीज प्रक्रियेबद्दलची संपूर्ण माहिती. मला वाटतं ही असणारी माहिती आपणास आवडली असावी. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तात्काळ लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा. त्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर व्हिडिओची लिंक शेअर करा. राहिलं असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कास्तकार बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो. मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो, आपल्या सर्वांना मी आपलं मानले. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार. आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करा. यासाठी या व्हिडिओच्या उजव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा. त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल, या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.
किती झालं